सर्वांना गुड मॉर्निंग आहे. सर्वांना सुप्रभात आहे. मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शनच्या लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आपण लाईव्ह स्ट्रीमिंग केलो, परंतु मी नवीन ठिकाणी शिफ्ट झाल्यामुळे इथे नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तो लवकरच सॉल्व्ह होईल आणि आपली ती स्ट्रीमिंग त्या कारणामुळे डिस्कनेक्ट झाली. त्यामुळे हा रेकॉर्ड व्हिडिओ लाईव्ह मार्केटमध्ये आपण अनालिसिस करतोय. ठीक आहे, चला हिस्टॉरिकल डेटापासून सुरुवात करूया. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. निफ्टीचा सपोर्ट सपोर्ट आहे 24,000 या स्ट्राईक प्राइसवर, जो की वीक टू स्टॉप आहे 24,200 या स्ट्राईक प्राइसवर. रेजिस्टन्स रेजिस्टन्स 24,500 वर आहे आणि तो 24,300 इथे WTB आहे. रेजिस्टन्स WTB, सपोर्ट WTT. 9:15 9:16 सुद्धा तीच सिच्युएशन आहे. 9:17 सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप. हा सपोर्ट 24,000 या स्ट्राईक प्राइस वरून 24,300 इथे शिफ्ट झालाय आणि हा रेजिस्टन्स 24,300 या स्ट्राईक प्राइस वर WTB आहे. सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, रेजिस्टन्स WTB. आता हा जो रेजिस्टन्स 24,300 इथे WTB होता, तोच रेजिस्टन्स 24,350 वर WTB आहे. चला ठीक आहे, पुढे पाहूया. 9:20 सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप. मग प्रोबॅबल बॉटम ऑफ द डे कोणता असेल? 24,300चं एक्सटेन्शन, जो की 24,294 येत आहे. 24,294 हा सेफेस्ट बॉटम ऑफ द डे असेल. ओके, 24,294 हा प्रोबॅबल बॉटम. ठीक का? कारण सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप. चला पुढे पाहूयात. रेजिस्टन्स WTB आहे. मग अशा वेळेस मार्केटची रेंज कुठून कुठपर्यंत? अशा वेळेस मार्केटची रेंज रेजिस्टन्स जिथे WTB आहे तिथपर्यंत. WTB कुठे? 24,350 वर. मग प्रोबॅबल रिव्हर्सल 24,378 वरून एक डायव्हर्जन. 24,378 म्हणजे हे एक डायव्हर्जन आहे. ठीक आहे, हे एक डायव्हर्जन आहे. म्हणजे बॉटम ऑफ द डे 24,294 आणि टॉप ऑफ द डे 24,378. तर म्हणजे 24,350 ह्या स्ट्राईक प्राइसच्या इर्दगिर्द आपल्याला बाजार आज या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढे पाहूयात. 9:23 चला 10:23 चा टाइम टाकूयात. ठीक आहे, 10:15 सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप. परत तो 24,300 वरून 24,350 इथे शिफ्ट झालेला आहे. ठीक, मग प्रोबॅबल बॉटम. आता याचं डायव्हर्जन किती आहे? 24,323. हे एक आपल्याला इमिडिएट बॉटम पाहायला मिळेल. 24,323 हा इमिडिएट बॉटम आहे. हे इमिडिएट बॉटम. रेजिस्टन्स इथे WTB आहे, इथे सपोर्ट आहे. ओल्ड सपोर्ट, न्यू सपोर्ट. ठीक आहे, पुढे पाहूयात. सव्वा 11 वाजता हा सपोर्ट परत 24,350 वरून 24,300 वर गेलेला आहे. रेजिस्टन्स WTB आहे 24,350 वर. ठीक आहे, करंट डेटा पाहूयात. करंट डेटा फिल्टर करूयात. चला आता इथे सपोर्ट आहे 24,300 वर, रेजिस्टन्स आहे 24,400 वर. हा सपोर्ट 24,000 वरून 24,300 या स्ट्राईक प्राइस वर आला. परत तो 24,300 वरून 24,350 या स्ट्राईक प्राइस वर आला होता. सपोर्ट 24,000 इथून इथे आला. त्यानंतर इथून हा 24,350 वर शिफ्ट झाला. त्यानंतर परत तो 24,300 वर गेलेला आहे. मग प्रोबॅबल बॉटम 24,300चं पुट साइडचं डायव्हर्जन. प्रोबॅबल बॉटम ऑफ द डे
आणि प्रोबॅबल टॉप ऑफ द डे जर इकडे यशस्वी झाली तर 24,400चा जे काही डायव्हर्जन असेल कॉल साईडचा तो टॉप असेल, त्याला सुद्धा आपण कॅल्क्युलेट करूया. 24,425 24,425 प्रोबॅबल टॉप ऑफ द डे. बस आज निफ्टी 24,294 पासून 24,425 आणि 24,425 पासून 24,294 या एवढ्याच रेंज मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता याच्यामध्ये सेफेस्ट बॉटम 24,294, रिस्की बॉटम 24,323, सेफेस्ट टॉप 24,425, स्लाइड रिस्की टॉप 24,378. मार्केट आज या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, आशा करतो की तुम्हाला हे अनालिसिस चांगल्या पद्धतीने समजलं असेल आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये सुधारणा करण्यासाठी अनालिसिसचा फायदा होणार. ठीक आहे, आपण परत भेटूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये. सध्यासाठी सर्वांना थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.